छत्रपती संभाजीनगरमधील मी तुम्हाला एक चित्र दाखवतो। मागील 15 दिवसांपेक्षा अधिक दिवस झालेले आहेत तेव्हापासून कचरा डेपोला आग लागल्याच्या नंतर अद्यापही या ठिकाणी धूर निघतोय आणि या धुरामुळे नागरिकांना त्रास होतोय। पलीकडे पाहतो आपण, पलीकडचा डोंगर हा नैसर्गिक डोंगर आहे, मात्र त्याच्याच बाजूला हा धूर निघणारा डोंगर जो दिसतोय तो पूर्णपणे कचऱ्याचा डोंगर आहे। या ठिकाणी महानगरपालिकेचा कचऱ्याचा प्रकल्प आहे। मागील 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेले आहेत। या ठिकाणी जो काही कचरा टाकला जातो त्या कचऱ्याला भीषण आग लागलेली होती। या आगीमध्ये पूर्णपणे जो कचरा आपण पाहतोय तो जळालेला होता। म्हणजे अद्यापही या ठिकाणी जी आग आहे ती विझली नाही असं स्थिती मला म्हणावी लागेल, कारण जो धूर आहे तो धूर मागील 15 दिवसांपासून निघत आहे। त्या समोरच्या समोरच्या ढिगाऱ्यांकडे आपण पाहतो, डोंगराच्या बाजूला तिथं देखील या ठिकाणी धूर निघतोय। या बाजूला पाहतोय इथंही धूर निघतोय, कोपऱ्याला पाहतोय कोपऱ्यालाही धूर निघतोय आणि पलीकडच्या बाजूला या ठिकाणी आपण डोंगर पाहतोय, कचऱ्याचे डोंगर, त्या ठिकाणी देखील धूर निघतोय। ह्या ठिकाणी ही वाहनं आहेत, ही वाहनं येतात आणि या ठिकाणी कचरा टाकतात। महानगरपालिकेच्या या ग्राउंडवर, या ढिगाऱ्यांवर कचरा टाकतात। मात्र दुसरीकडे ही आग लागलेली आहे। हे चित्र आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव या ठिकाणचं चित्र आहे। मात्र यामुळे या ठिकाणी या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना बराच त्रास होतोय। त्यामुळे आता यावर ठोस उपाययोजना करावी, अन्यथा नागरिकांना त्रास होऊ शकतो, आजारी पडू शकतात, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होतीये। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर।